चिलगव्हाण येथील शेतकरी स्वर्गीय साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येचा 39व्या स्मृतिदिनी 19 मार्च 2025 रोजी पंचवटी चौक अमरावती येथे शेतकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवसीय उपवास करून स्वर्गीय साहेबराव करपे व परिवार तसेच बुलढाणा जिल्ह्यातील युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी व ज्यांनी शासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे आत्महत्या केली असे स्वर्गीय कैलास नागरे आणि कर्ज व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या समस्त शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। कर्ज व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या 25 शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींची किसान पुत्र आंदोलनाच्या भावांकडून सांत्वनापर केली। सिंचनाचा अभाव, वाढती महागाई, शेतमालाला नसलेला भाव, शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च, वाढता मजुरीचा दर, मजुरांची कमतरता, खत, बियाणे व औषधी यांचा वाढलेला प्रचंड दर यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे। ही बाब आपल्या शेतकरी समाजासाठी अत्यंत कलंकित आहे। ती पुसून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले। शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासनाचे ध्यानाकर्षण होण्यासाठी किसान पुत्र आंदोलन संपूर्ण राज्यभर अन्नत्याग आंदोलन आयोजित करीत आहे। या प्रसंगी अन्नत्याग आंदोलनात चळवळीतील अग्रगण्य प्रकाश साबळे, जगदीश बोंडे, धनंजय काकडे, सुरेखा ठाकरे, ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील, डॉक्टर दिलीप काळे, डॉक्टर रामदास रहाटे, काशीनाथ फुटाणे, भैयासाहेब निचळ, प्रशांत डहाणे, आशिष देशमुख यासह आदी शेतकरी चळवळीतील मान्यवर यांची उपस्थिती होती। तसेच जिल्ह्याभरातील शेकडो शेतकरी मान्यवर मंडळी आंदोलनात सहभागी झाली होती। आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील विधवांची रडकी बोडवण सांत्वनापर साडी चोडी किरण महले, प्रवीण वानखडे, रितेश हेलोंडे, समीर जवंजाळ, उमेश महंगे, अक्षय साबळे, योगेश बोबडे, आकाश गडपाल, अक्षय सरोदे, तुकाराम महंगे, ज्ञानेश्वर काळे, प्रवीण माहोरे, स्वप्नील कोठे या शेतकरी कार्यकर्त्यांनी प्रदान केली व माय माऊलींचे आशीर्वाद घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।